आपल्याला इथे दिलेलं आहे ते काढूया. काय दिलेलं आहे? त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलं आहे? त्रिकोण ए बी सी मध्ये डीई समांतर बीसी, हे डीई समांतर कशाला आहे? बीसी ला दिलेला आहे. तर आपल्याला कुठून घ्यायचंय का? एडी काय घ्यायचंय? एडी भागिले डीबी, डीबी बरोबर डीई ए ई छेद ईसी काय घ्यायचंय? ईसी कोणत्या प्रमाणानुसार आहे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला दिलेलं आहे. तर आता त्याच्या किमती दिलेल्या आहेत ते काढून आपण ठेवून घेऊ आता. ईडी किती दिलाय आपल्याला? 1.8 आणि डीबी किती दिलाय? 5.4 बरोबर. हेही आपल्याला काढायचं आहे जसंच तसं. आणि आपल्याला एसी किती दिलाय? 7.2 दिलेलं आहे. तर आता हे इकडे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात यायचं 1.8 ते 7.2 भागिले 5.4 बरोबर ए. आता आपल्याला काय करायचं आहे? आता याला भागाकार जाते का बघायचं. 18च्या पडात दोन्ही आहेत. 18 एक 18 म्हणजे 0.1, 18 त्रिक 54, 0.3 दशांश नाही एक तर शून्य आहे म्हणून 0 घेतलेला आहे. आता काय करायचं? 0.1 गुणिले 7.2 आणि इथं 0.3. आता ए आपल्याला काढायचं आहे. आता या दोघांचा गुणाकार काय होते? 7.2 आणि 0.3 बरोबर ए. आता या 0.3 आपल्याला हे केलं 3 दोन्ही 6, एक उरला 12 झाले, दशांश ला दशांश आणि किती होते? 3 चौक 12. ए किती आलेला आहे? 2.4 आलेला आहे.